तर शीतल तेजवानीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शीतल तेजवानी कोणाकोणाच्या संपर्कात होती याचा देखील तपास केला जाणार आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये जे कागदपत्र तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये शीतल तेजवानीला कोणी कोणी मदत केली याचा देखील शोध सध्या पोलीस घेत आहेत। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून। मिकी, कशा प्रकारे आता शीतल तेजवानीला ताब्यात घेतल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू आहे आणि कुठल्या दिशेने तपास चाललाय? अगदी जर आपण बघितलं तर शीतल तेजवानीला काल अटक केल्यानंतर तिला रात्री पुण्यातील फरासखाना या जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता कोर्टामध्ये नेण्याच्या अगोदर जे डॉक्युमेंटेशन करायचं आहे त्यासाठी पुण्यातील आयुक्तालयात तिला आणण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वकिलांची टीम देखील तिच्यासाठी पोहोचलेली आहे। याच समोरच्या खोलीमध्ये सध्या शीतल तेजवानी आहेत आणि समोर जर आपण बघितलं तर बाहेर काही वकील बसलेले आहेत, ते शीतल तेजवानी यांच्यासाठी वकील आहेत। आणि आत्ता जी माहिती मिळते त्या आधारे अर्थात शीतल तेजवानी हिचं जे मोबाईल होता ते देखील आता ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी तपासासाठी। नक्की तिने कुणी तिला या संपूर्ण कागद व्यवहार म्हणजे जमिनीच्या व्यवहार प्रकरणामध्ये मदत केलेली होती, कुठून नक्की तिने कागदपत्र तयार केलेले होते, एवढंच काय तर तिच्या मोबाईलचं जे पिन कोड आहे ती देखील अजून ती पोलिसांना दिलेलं नाही। त्याचबरोबर पोलिसांना तिचा लॅपटॉप आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते देखील हवे आहेत, कारण त्याच्यामध्ये देखील काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स असू शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे। काही वेळातच शीतल तेजवानीला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। जवळपास 14 दिवसांची PC पोलीस कस्टडी पोलिसांकडून मागितली जाणार आहे। कोर्ट किती दिवसाची देईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर शीतल तेजवानी यांचं मोबाईल ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दिग्विजय पाटील जे आहेत त्यांच्या देखील अडचणी कुठेतरी वाढताना दिसत आहेत। काही पुरावे अर्थात काही गोष्टी शीतल तेजवानींनी दिग्विजय पाटील यांच्या संदर्भात देखील माहिती पोलिसांना दिलेली आहे, कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये हा सगळा व्यवहार झालेला आहे। त्यामुळं आता पुढं पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर हा तपास किती वेगाने जातो, काय पुरावे समोर येतात, दिग्विजय पाटील यांचे किती अडचणी वाढतात आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांचे देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळं काही वेळातच तिला कोर्टात नेल्यानंतर किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळते आणि तिच्या मोबाईलमधून काय काय गोष्टी रिकव्हर होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल, निश्चित धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।